चला तर मित्रांनो, आता आपण नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत 12चा पाढा कसा तयार करायचा आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने। तुम्हाला माहिती लहान मुलांना पाढे पाठांतर करायला खूप अडचणी येतात। त्यासाठी आपण काही ट्रिक शोधलेल्या आहेत आणि त्या ट्रिकचा वापर करून मुलांना आपण पाढे बनवायला शिकूयात। आज सुरुवात करतोय आपण 12चा पाढा कसा बनवायचा। बघा आता 12 हा नंबर कशापासून बनतो, तर 1 आणि 2 या अंकांपासून आपला 12 हा नंबर बनतो। तर मी काय करते, बोर्डवरती 1 आणि 2 हे नंबर लिहिलेले आहेत, ठीक आहे। नंतर तुम्ही 1 2 असे 10 पर्यंत काढत जायचे। 1 नंतर 2 येतं, सगळ्यांना माहिती, कोणीही पाढा बनवू शकतो। नंतर 3 4 5, त्यानंतर 6 7 8 9 आणि 10 हे कुठल्याही मुलाला येईल। अगदी पहिलीतल्या मुलाला जरी करायला सांगितलं तर तोही 12चा पाढा आरामात बनवू शकेल। त्यानंतर मी थोडंसं अंतर घेतलं आणि त्यानंतर मी आता 2चा पाढा लिहिते। बघा आता तोही पाठ बऱ्यापैकी सर्व मुलांचा असतो, सो मी 2चा पाढा पूर्ण करते। सगळ्यांचा पाढा पाठ आहे की 2 नंतर 4 येतं, मग 6 8 10 12 14 16 18 आणि 20 इथपर्यंत तर कोणालाच अडचण येणार नाही, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जे नंबर दिसतात तुम्हाला ते नंबर फक्त जोडायचे। 1 आणि 2 मी एकत्र घेतलं, 12 झालं। त्यानंतर 2 आणि 4 एकत्र आणा, 24 झालं। 3 आणि 6 एकत्र आलं, 36 झालं। 4 आणि 8 एकत्र आणलं, 48। आता इथे काय करायचं आहे बघा, इथं 3 अंकी संख्या होतात ना, प्रत्येकाचं एकक अंक इथं लिहायचा आहे। म्हणजे 0 2 4 6 8 आणि 0 हे नंबर मी फक्त एकक अंकाचे लिहिले। राहिलेल्या अंकांची बेरीज करा, 5 आणि 1 6 ते नंबर लिहिला। 6 आणि 1 7 पुढे मांडलं मी। 8 आणि 1 7 आणि 1 8, नंतर 8 आणि 1 9, त्यानंतर 9 आणि 1 10 आणि 10 आणि 2 किती आलं, 12। तर या पद्धतीने आपण काय केलं, 12चा पाढा बनवला आणि तोही खूप सोप्या पद्धतीने। सर्वांना जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।